अमेरिका, इराण, इस्रायल या युद्धाचा फटका, या युद्धाचा झळा आता भारतात देखील जाणवायला लागले आहेत। याचं मुख्य कारण म्हणजे की आपल्याला जो व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत होता त्याच्या वितरणावर आता सरकारने मर्यादा आणलेली आहे किंवा बंदी आणलेली आहे तात्पुरत्या स्वरूपाची। मात्र याच्या झळा आता कुठं बसतायत तर पुण्यात अनेक शिक्षण संस्था असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी वेगवेगळ्या शहरातून, राज्याच्या भागातून किंवा देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी हे शिक्षणासाठी येत असतात आणि या ठिकाणी त्यांच्या खाण्याच्या व्यवस्थेसाठी अनेक मोठ्या मेस पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि उपनगरात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र आता ह्या व्यावसायिक सिलेंडरच्या वापरावर जी बंदी आली आहे किंवा मर्यादा आली आहे त्यामुळे आता या मेस कुठे अनेक ठिकाणी बंद होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी आता अशाच एका मेस मध्ये सध्या आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सर्वत्र सध्या शांतता आहे आणि त्यांची तयारी सुरू आहे, ती म्हणजे संध्याकाळच्या जेवणाची। या ठिकाणी जर आलं तर आपल्याला फरक असा पाहायला मिळतोय की जे भाव होते, ज्या प्राइजेस होत्या त्या कुठेतरी वाढल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आता आपण सध्या ज्या मेस मध्ये आहोत तिथल्या व्यवस्थापनाशी आपण बोलूयात की नेमक्या काय त्यांना अडचणी या संदर्भात मेस सुरू करताना येत आहेत, आता चालू ठेवताना। काय सांगाल मला तुम्ही, आता जे काही युद्धाचे परिणाम म्हणून आपले व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद केले तर त्याचा तुमच्या व्यवसायावर कसा परिणाम झालाय? आमच्या व्यवसायावर नक्कीच परिणाम झालेला आहे। भारतात पूर्ण गॅसचा तुटवडा आहे, एलपीजी गॅसचा, आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात 8 दिवस झाले आम्ही बुक केलेला आहे। कमर्शियल तर पूर्ण गॅस मिळतच नाही। आम्ही कमर्शियल होते ते वापरले आतापर्यंत, परंतु माझ्याकडे लांबून आलेले विद्यार्थी, ते कॉलेजेस आहेत जवळपास, त्या विद्यार्थ्यांची सोय कशी करणार? सरकारने ह्याचा तरी विचार करायला पाहिजे ना। कमर्शियल गॅस हे करून ठेवलेत, सरकार इथून मागे बघितलेलंच नाहीये। ह्याच्यात काय होतं, सर्वसामान्य लोकांचेच हाल होतात। सर्वसामान्य आणि गरीब लोकांना ह्याची झळ बसते। आता करायचं काय? आमच्याकडे गॅस होते तोपर्यंत, आता आमच्या सोसायटीत किंवा माझ्या घरी MNGL आहे। मी कधी कधी घरातनं चपात्या करून आणते, का तर हे विद्यार्थी उपाशी नको राहायला निदान। आणि त्यातल्या त्यात आम्ही मग त्यांच्या ज्या असतात मागण्या त्या आम्ही हे नाही, मग चपाती भाजी किंवा भाजी करून ठेवणं किंवा काय। आता बघा, मला 100 लोकांची लग्नाची ऑर्डर आहे, बिर्याणीची, हळदीची। आता ती तर माझी महिन्यापासून बुक आहे। मी काय त्यांना आयत्या वेळेस सांगू शकत नाही ना की मी आता तुमचं देऊ शकत नाही म्हणून। ती लोक कुठे जाणार? असे बरेचसे हॉटेलवाल्यांनी हॉटेल बंद केलेत। वडापावच्या गाड्या, डोश्याच्या गाड्या पूर्ण सगळ्या बंद आहेत। आमचंही उद्या परवा बंद होईल। माझ्याकडे आहे तोपर्यंत आहे चालू, उद्यापासून बंद। पण मग गॅस जेव्हा तुमच्या संपतील, बंद होईल, तर मग विद्यार्थ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा येतो। मी त्यांचा प्रश्न, सरकारला एवढी अक्कल पाहिजे की विद्यार्थी किंवा ही सामान्य जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। रस्त्यावर येईल आणि अनागोंदी कारभार होईल सगळीकडे। कारण हे जे आता गॅस एजन्सी वाले आहेत, एकतर गॅस वाढवलेले आहेत, 957 काहीतरी होता, 60 रुपये वाढवले। मी ऐकलंय, मी स्वतः एकदा ब्लॅकने घेतला होता 3000 रुपयाला छोटी टाकी। 3000 रुपयाला छोटी टाकी, मग आम्हाला काय परवडणार? 3000 रुपयाला जर टाक्या घेतल्या तर 60, 70, 80 रुपयाला थाळी असती आमची, 100 रुपयाला पूर्ण राईस प्लेट असती। लोकांना परवडलं पाहिजे ना। जे लांबून विद्यार्थी येतात, गरीब विद्यार्थी, सगळे मोठे घरातले नाही आहेत विद्यार्थी, त्यांनी काय करायचं? गॅसच्या प्राइस पण वाढल्या, तुम्हाला ब्लॅकने गॅस घ्यावा लागतो असं तुम्ही म्हणताय, तर मग तुमच्या काही पदार्थ आहेत, ज्या काही डिशेस आहेत, त्याच्या पण किमती वाढल्या? किमती आम्ही अजून तरी नाही वाढवल्या। शक्यता आहे 10-10 रुपये आम्ही वाढवू शकतो, पण आम्हाला सांगायला किंवा वाढवायला कसं तरी होतं, कारण माझ्याकडे येणारे विद्यार्थी आहेत ते सर्वसामान्य आणि गरीब विद्यार्थी आहेत। साधारण आता किती दिवस तुमची मेस सुरू राहू शकते? माझी 1 ते 2 दिवस फक्त राहू शकते, बाकी काही नाही, माझा विलाज नाही जेवढं। परंतु माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी घरातनं का होईना विद्यार्थ्यांना थोडंफार तरी मिरची भाकरी का होईना मी आणून देईन, एवढी माझं हे आहे। कोरोनाच्या काळात पण मी विद्यार्थ्यांना, पोलीस प्रशासन आहे त्या पोलीस प्रशासनाला घरातून मी करून दिलं होतं। बरेचसे विद्यार्थी त्याच्यासाठी माझे अजूनही आभार मानतात आणि बरेचसे लोक पण जे गोरगरीब आहेत ते माझे अजूनही आभार मानतात की ताईंच्यामुळे आम्ही, आमचा संसार चालला किंवा आम्ही वाचलो म्हणून। जरी आता माझी मेस हॉटेल बंद झालं तर माझ्याकडे 15 लोक कामाला आहेत। त्या 15 लोकांचं काय? 15 लोकांनी करायचं काय? मग हा मोठा गंभीर म्हणजे समस्या निर्माण झाली आहे। बऱ्याचशा ठिकाणी माझ्या तरी 15 आहेत। मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये 200, 300 स्टाफ असतो। त्या बिचाऱ्या कामगारांनी करायचं काय? सरकारला माझी विनंती आहे की लवकरात त्यांनी गॅसचा पुरवठा सुरळीत करावा आणि जनतेचे हाल जे चाललेत आता ते होऊन न द्यावं, ही विनंती आहे कळकळीची सरकार। तर आपण एकंदरीत पाहिलं की ह्या युद्धाच्या ज्या झळा आहेत त्या पुण्यापर्यंत आणि आपल्या घराच्या उमऱ्यापर्यंत येऊन पोहोचल्यात। यांच्याकडे जोपर्यंत गॅस सिलेंडर आहे तोपर्यंत त्यांचा जी मेस आहे ती सुरू राहील। इथे कॉलेजेस आहेत, अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात,
त्यांची देखील व्यवस्था होईल. मात्र यांच्याकडचे जे गॅस आहेत ते गॅस सिलेंडर संपल्यानंतर त्यांना नवीन पुरवठा तर होत नाहीये. मग अशा वेळेस एक प्रश्न उपस्थित होतो की हे जे विद्यार्थी बाहेर गावावरून नोकरीच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात येतात त्यांच्या जेवणाचा मुख्य प्रश्न आता ऐरणीवर असणार आहे. यामुळे प्रशासनाला एक विनंती आहे की जरूर तुम्ही एक पाऊल उचललेलं आहे. आपल्या घरगुती गॅस सिलेंडरचा प्रवाह हा विस्कळीत होऊ नये यासाठी कमर्शियल गॅस सिलेंडर हे बंद करण्यात आले. मात्र याची देखील कुठेतरी खबरदारी घेणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांचे किंवा बाहेरून आलेल्या रहिवाशांचे नागरिकांचे या ठिकाणी हाल होऊ नये त्यांची देखील प्रशासनाने व्यवस्था करावी अशी विनंती या ठिकाणी हे मेस मालक या ठिकाणी करतायत. पुण्याहून मी प्रथमेश तांबे आणि अशा संपूर्ण अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा पुणे लोक.